श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतांची त्यांच्या कृपा जाणे कथे मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबारायांचे परम शिष्य असणारे निळोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून संत श्रेष्ठ श्री निळोबाराय आपणाला संतांचं जीवन दर्शन घडवतायत विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या नाम साधना मंदिर आणि या मंदिरामध्ये गेली 34 वर्षापासून प्रत्येक रविवारी चालू असणारा हा नाम जपाचा उत्सव आणि त्याच्याच संबंधानं आपण या श्री क्षेत्र पंढरी नगरीमध्ये आपण हा उत्सव करत आहोत म्हणजे पंढरी नगरीमध्ये येऊन आपण भगवान पंढरीनाथाच्याच नामाचा उत्सव घडवत आहोत आणि या उत्सवाचं निमित्त आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमचे विठ्ठल बाबा घुले यांचं पुण्यस्मरण त्याचबरोबर मातृपितृ कृतज्ञता सोहळा म्हणजे परम आदरणीय परम पूजनीय आमचे हरिभक्ती परायण की ज्यांना आमचा अख्खा वारकरी संप्रदाय अभिनव गंधर्व या संज्ञेनं ओळखतो असे हरिभक्ती परायण पंढरीनाथ महाराज आरू महाराजांच्या पितृचरणांचं आणि मातृचरणाचं स्मरण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न आणि या उत्सवाच्या निमित्तानं आपण श्री क्षेत्र पंढरीमध्ये येऊन आपण सर्वजण नामाची साधना करत आहात आणि या नामाची साधना जर इथं घडत आहे तर मी विचार केला की कीर्तन सेवा करत असताना या सेवेत आपण कोणता अभंग निवडावा कारण तसं पाहिला गेलं तर या उत्सवातली यादी जर पाहिली तर या उत्सवात सेवा माझी व्हावी एवढा अधिकार माझा नक्कीच नाही नक्कीच तेवढा अधिकार माझ्याकडे नाही का नाही त्याचं कारणच आहे की इथं जर उपस्थितांची संख्या पाहिली आणि उपस्थित महात्मे सगळे हे पाहिले की मग लक्षात येतं माझ्यापेक्षा एकाहुनी बळी रे असे सगळे इथं उपस्थित आहेत विशेषतः प्रामुख्यानं इथं उपस्थित असणाऱ्यांमध्ये जे आज योगायोगानं उपस्थित आहेत असे हरिभक्ती परायण परम आदरणीय आमचे काका महाराज पहाणे आज ते योगायोगानं उपस्थित आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलायचं जर ठरलं तर असं आहे बघा ते स्वतःच म्हणत असतात की केशव आणि उमेश महाराज या दोघांच्या जवळचा मी बाकी त्या दोघांच्या जितका जवळ आहे तेवढा दुसऱ्या कोणाच्याच नाही हा एक महात्मा जो आज इथं येऊन उभा राहिलेला आहे काकांचं कार्य दिव्य आहे बघा इथली पंढरपूरची जी वारकरी शिक्षण संस्था आहे
या संस्थेत काका अध्यापन करत होते आणि आता 2 वर्षाचा त्यांचा संकल्प असा आहे की प्रत्येक एका गावात एक महिना थांबायचं आणि त्या गावातल्या मुलांना मृदंगाचं शिक्षण, वारकरी चालींचं शिक्षण, गीतेचं ज्ञान असं काही त्या मुलांना द्यायचं आणि केवळ मुलांनाच नाही तर गावातल्या लोकांनाही भजनाची सवय लावायची. त्या लोकांना वारकरी चाली नेमक्या कशा आहेत हे शिकवायच्या. असं दिव्य कार्य एका गावात एक महिना राहून करतात. आणि मग तुमच्या डोक्यात हिशेब आला असेल, एका दिवसाचे 11 तर 30 दिवसाचे हा नाही असं हिशेब करतात लोक आमच्या संबंधानं. पण असा कोणताही हिशेब न करता म्हणजे निस्वार्थीपणानं केवळ वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार या लहान मुलांपर्यंत सुद्धा व्हावा, त्यांना एक संस्काराचं बीजारोपण व्हावं या निमित्तानं ते एक महिना थांबतायत. फक्त ते इथं उपस्थित राहिले याचं कारण आहे आमच्या गावात ते आता 1 महिना होते आणि त्याचा काला आज होता रीतसर. पण आज सोमवार असल्यामुळं आम्हीच काकांना सगळ्या ग्रामस्थांनी म्हटलं की काका काय सोमवार म्हटलं की मुलं आणि काही लोकही सापडणार नाही. 1 दिवस अगोदर म्हणजे रविवारी आपण त्याचा काला घेऊ म्हणून आम्ही काल त्या शिबिराचा काला केला आणि कालच आम्ही संध्याकाळी इथं उपस्थित झालो. आणि म्हणून योगायोगानं आज काकाही इथं उपस्थित आहेत ज्यांच्या आवाजावर खरं तर असं वाटतं की काय तुम्ही गात राहून आम्ही ऐकत राहोत. असे हरिभक्ती परायण परम आदरणीय कुंदन महाराज आहेत, परम आदरणीय काका उपस्थित आहेत. हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित असताना माझ्यासारख्याकडं सेवा यावी असं कोणतंही माझं काही सेवा नाही, कुठला काही अधिकार नाही. पण एवढंच नाही, ज्यांनी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझ्या सोबतच आम्ही एका पाठात होतो आणि 4 वर्षामध्ये एकाही जणासोबत कधी ज्यांनी भांडण केलं नाही असे शिवचरण महाराज उपस्थित आहेत. भांडणात आमचा 1 नंबर होता, ते काही नाही, कोणाशी भांडण नाही, कोणाला काही बोलायचं नाही असं अजात शत्रू व्यक्तिमत्व शिवचरण महाराजही उपस्थित आहेत. सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आणि खरं तर ज्यांच्या समोर कीर्तन करत असताना आम्हाला घामच सुटतो आणि त्यातल्या त्यात सांगू काय, मला तर लय टेन्शन येतं तालातून जातो का स्वरातून जातो. कारण चंदू महाराज वाजवायला असले की माझ्यासारख्याच लय अवघड होतं बघा. कारण त्यांनी कुठं सम दाखवली आमच्यासारख्याला तर मेळच लागत नाही बघा. म्हणून गोड असा मृदंगाचा ज्यांचा आवाज आहे आणि एक आपलं व्यक्तिमत्व या मृदंगाच्या माध्यमातून ज्यांनी निर्माण केलं. आणि खरं सांगू काय, अनेक मृदंगाचार्य असतील की जे प्रॅक्टिसनं आणि आपल्या भाषेत बोलायचं ठरलं तर रियाजानं त्यांनी श्रेष्ठत्व मिळवलं असेल. पण खरं सांगू काय, चंदू महाराजांना केवळ रियाजाचा गोडवा नाही, गुरुवर्य बोधे बाबांच्या सोबत केलेल्या भजनाच्या सेवेचा गोडवा आहे. काही नाही, कारण आम्ही आळंदीत असल्यापासून पाहायचो चंदू महाराज रस्त्याला दिसले की बाबा लगेच खांद्यावर हात टाकायचे, बुवा चल राजा चल भजनाला, आणि भजनाला घेऊन यायचे. म्हणजे भजनाच्या सेवेचाही गोडवा ज्यांच्या हातात आहे असे चंदू महाराज उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या आज्ञेनं मी इथं उभा आहे ते परम आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज आरू की जे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. आणि ते कालही बोलून गेले बघा की माझे परम मित्र. आता खरं पाहिलं तर बघा बरं, ते गुरुस्थानी आहे आणि मी आपला विद्यार्थ्याच्या ठिकाणी आहे. मित्रत्व वगैरे काही नाही, पण इथं एकच वाक्य सांगता येतं की जो अर्जुन भगवान परमात्म्याच्या संबंधानं बोलतो, तू गुरु, तू बंधू, तू पिता, तोची आमुची इष्ट देवता. म्हणजे सगळी नाती अर्जुनानं जशी देवाच्या संबंधानं लावली तसा जरी नावाचा केशव असला तरी सुद्धा पार्थाच्या भूमिकेतून पंढरी महाराज हे आम्हाला गुरुतुल्य आहेत. आणि इथं सेवा करत असताना काय अधिकार आहे हो, कोणताही अधिकार नाही. ते जरी म्हणत असले प्रेमातून सेवा आहे, पण काका माझ्या लक्षात आलंय इथं मला सेवा मिळाली याचं एकच कारण आहे, मी केशव म्हणून दुसरा तिसरा कोणी नाही, किंवा मी केशव आहे जरा बोलायला चाबरा आहे म्हणून सेवा आहे असं नाही. मला सेवा मिळाली याचं एकच कारण आहे, गुरुवर्य बोधे बाबांचा सेवेकरी म्हणून सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोपरायत सांगतात, ज्ञानोपराय म्हणतात राजाज्ञेची अक्षरे आहाती
ते चामा एका जया पडती तया चामासाठी जोडती सकळही वस्तू. ज्ञानोबा म्हणतायत चमड चमड म्हणजे त्याला काय किंमत आहे हो. त्या चमड्याला त्या कातडीला काही किंमत नाही. पण राजाज्ञेची अक्षर म्हणजे ती मुद्रा जर त्याच्यावर ठसवली तर मग मात्र त्याला किंमत प्राप्त होते. म्हणजे अलीकडच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर सामान्य कागदाचा तुकडा हा असा एवढा आयताकृती गुलाबी गुलाबी, पण त्याच्यावर सगळं जरी लिहिलेलं असलं तरी जर गव्हर्नरची सही नसताना त्याच्यावर जर लिहिलेलं असतं मनोरंजन बँक, तर खरं सांगा त्या नोटेला काय किंमत आहे हो. त्या नोटेला किंमत नाही. पण तोच कागद सगळी तीच अक्षर आहेत, पण त्याच्यावर फक्त गव्हर्नरची सही आली की त्या नोटेसाठी मग तया चामासाठी जोडती सकळ ही वस्तू. सगळ्या वस्तू त्याच्याकरता जोडल्या जातात. तसा तुमच्या समोर उभा असणारा हा चमड्याचा देह याला काही किंमत नाही. फक्त गुरुवर्य बोधे बाबांनी शृंगारिले बाळ कवतुके या न्यायानं फक्त आज मी सेवेकरता उपस्थित आहे. मी अनेक वेळा बोलतो की इथं उपस्थित झाल्यानंतर खरं तर चाल मी सुरुवातीला रूप पाहताची म्हटलो की आमचे चंदू महाराज हसले. बघा का हसले, कारण ही चाल आमचे परम आदरणीय उमेश महाराजांची चाल आहे रूप पाहताची. आता त्यांच्यासारखी मला काही जमत नाही, वेडा वाकडा प्रयत्न करायला काय हरकत आहे सांगा. ही उमेश महाराजांची चाल आहे आणि मुद्दाम ती चाल मी इथं का गायलो त्याचं कारण आहे. कारण या नाम सप्ताहाच्या उत्सवामध्ये मी पहिली सेवा केली होती तुकाराम भुवनला आणि ती उमेश महाराजांची रिकामी जागा भरायला केली होती. आणि म्हणून तीच आठवण परत स्मरणामध्ये आली की तेव्हा केलेल्या सेवेचा परिणाम आज परत एकदा सेवा प्राप्त झालेली आहे. म्हणून ती चाल गायलो. मला काही येते म्हणून नाही, काही येत नाही आपल्याला, फक्त उभा केला एवढंच आहे बघा. म्हणून आता जास्त प्रस्तावनेला उशीर न लावता मी अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. हा अभंग मी सेवेकरता निवडला याचं कारण काय, खरं तर मनात असा विचार आला होता की काहीतरी आपलं जुनं पानं काहीतरी काढावं. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जुनच काही काढलं तर लय मग घोटाळा होत नाही, ते आपलं कसं तरी कळायला लागतं. पण सहज विचार करत असताना डोक्यात आलं की इथं जी उपस्थित सगळी मंडळी आहेत ही सगळी नामधारक आहेत. आणि बघ नामधारक मंडळींच्या संबंधानं जर बोलायचं ठरलं तर मला एक वचन हे माझ्या डोळ्यासमोर आलं, काळ सार्थक केला त्यांनी. म्हणजे आता हे तुम्ही सगळे, काळ सार्थक केला त्यांनी कोणी, धरिला मनी विठ्ठल. ज्यांनी विठ्ठल मनामध्ये धारण केला त्यांचाच काळ सार्थकी लागला. एवढ्या वचना खातर फक्त या अभंगाकडे मी प्रवृत्त झालेलो आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय आपल्याला संतांचं जीवन दर्शन घडवत आहेत. संतांचं जीवन दर्शन या अभंगातून आपल्याला पाहायला मिळतं. का बरं संतांचं जीवन पाहिलं पाहिजे असा प्रश्न जर कोणी करेल तर त्याला उत्तर श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, अरे एखाद्या संतांचं एखाद्या महात्म्याचं जीवन पहा. का पहा, कारण सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी. सिद्ध महात्म्याची जी लक्षणं आहेत ती साधकांकरता साधना ठरत असते. म्हणून मोठ्या लोकांचं जीवनचरित्र आपण पाहिलं पाहिजे, मोठ्यांची लक्षणं पाहिली पाहिजेत. का, ते आपल्याला आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात. म्हणून आपण त्यांचं जीवनचरित्र पाहिलं पाहिजे. संतांचं जीवन दर्शन आपण पाहिलं पाहिजे. का पाहिलं पाहिजे हो, अगदी जर विस्तारानं विचार केला तर पहिला विचार आपल्याला हा मांडता येतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत संतांचं जीवन दर्शन करा. एवढंच नाही अहो, केवळ संतांचं नामचिंतन करा तर संतांचं नामचिंतन केल्याचा परिणाम आपल्या जीवनातल्या सगळ्याच्या सगळ्या पापांची निवृत्ती होते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे,
संतांची आज जपे, म्हणजे संतांचं निस्त नामस्मरण जरी केलं तरी त्याचा फायदा काय? सगळ्याच्या सगळ्या पापाची निवृत्ती होते. मग कोणी शंका घेईल, महाराज संतांचं स्मरण केल्यानं जर पापातून निवृत्ती होते, तर पापातून निवृत्ती होण्याकरता केवळ संतांचं स्मरण एवढंच साधन थोडीच आहे. आम्ही जर तीर्थात गेलो तरी पापाची निवृत्ती होते. ज्ञानोबा म्हणताय, तीर्थे बाह्य मळू क्षारे, कर्मे अभ्यंतर उजळे. माझा मुद्दा एवढाच आहे, तीर्थ आपलं पाप घालवतात की नाही सांगा. मग तीर्थात आलो तरी पाप जातं आणि संतांचं स्मरण केलं तरी पाप जातं. मग कोणी म्हणेल आम्ही तीर्थयात्रेला जाऊ, पापातून निवृत्ती करून घेऊ. पण ऐका, विचारवंतांनी असा विचार केलेला आहे, तीर्थात आपण जर गेलो तर आपल्या ठिकाणचं पाप जातं, पण पुण्य निर्माण होईल असं शास्त्र सांगत नाही. म्हणजे तीर्थ फक्त पाप घालवतात, पुण्य निर्माण करून देत नाहीत. पण संतांचं जर स्मरण केलं तर जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, पाप तर जातच पण पुण्यही निर्माण होत. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, संतांचं स्मरण केलं तर पापही जातं आणि पुण्यही निर्माण होतं. म्हणून संतांच्या जीवनाकडं आपण प्रवृत्त झालो पाहिजे. एवढंच नाही, ज्ञानोबा म्हणतायत, संतांचं जीवन चरित्र, त्यांचं जीवन का पहा, याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत. संतांचं स्मरण करा, पण ते स्मरण करत असताना जाणून बुजून केलंच पाहिजे असं काही नाही. ज्ञानोबा म्हणतायत, सहज सहज जरी संतांचं स्मरण आपल्याला घडेल तर त्याचा फायदा काय होतो. ज्ञानोबा म्हणतायत, विपाये जरी आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. विपाये म्हणजे अगदी सहज, सहज जरी संतांचं स्मरण झालं तरी सुद्धा ते आपल्याला त्यांच्या अधिकारावर नेऊन ठेवतात. असा एवढा मोठा त्यांचा संतांच्या जीवन दर्शनाचा फायदा हा आपल्याला प्राप्त होतो. कसा होतो, माझा विचार तुम्हाला कितपर्यंत पटेल हे मला माहिती नाही, पण मी आदरणीय पंढरी महाराजांनाही आणि उमेश महाराजांनाही हे वाक्य बोललो होतो. बघा, आमची जीवनातली अशी अनुभूती आहे. काय अनुभूती आहे? संध्याकाळी झोपताना जर आम्हाला उद्या लवकर उठायचं असेल तर खरंच सांगतो, संध्याकाळी झोपताना जर गुरुवर्य बोधे बाबांचं स्मरण करून झोपलं ना, पहाटच जाग येते. बघा, हा माझा अनुभव आहे आणि ते नारदांच्या गादीवर सांगतोय मी, खोटं सांगणार नाही. गुरुवर्य बोधे बाबांचं स्मरण करून झोपलं की पहाट जाग आलीच पाहिजे, हे नक्की आहे. बघा, म्हणजे विपाये जरी आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. ज्ञानोबा तर म्हणतायत, तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संतांचं जीवन दर्शन करा. का करा? कारण आपली आत्मतत्व नावाची जी वस्तू हरवलेली आहे ती जर आपल्याला सापडवायची असेल
तर त्याच्या करता तुका म्हणे संता ध्याता परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले हाता तुका परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले ब्रह्माने संता ध्याता परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले हाता ब्रह्माने संता ध्याता परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले हाता परब्रह्माचे आले परब्रह्मची आले हाता वा तैसे हरपले आपण पे पावे. आत्मतत्व नावाची जी आपली वस्तू हरवलेली आहे हो ते सापडवायची असेल तर संतांचं जीवन दर्शन करा. ऐका, संतांच्या जर जवळ आपण गेलो आणि संतांची कृपा जर आपल्यावर प्राप्त झाली, संतांची कृपा आपल्याला जर प्राप्त झाली तर त्याचा फायदा काय होतो? निळोबाराय म्हणतायत, आपण डायरेक्ट परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तर असं होईल की परमात्मा न जाणो आपल्याला जवळ करणार नाही, असं होऊ शकतं. पण संतांच्या माध्यमातून जर आपण परमात्म्याच्या जवळ गेलो तर परमात्मा हा नक्की आपल्याला जवळ करतो. निस्ता जवळ करत नाही तर आपले लाड सुद्धा पुरवतो. पाळी पंढरीनाथ लाड्यांचा पाळी पंढरीनाथ लाड्यांचा पाळी पंढरीनाथ लाड्यांचा पाळी पंढरीनाथ धरिती राहती संत कृपावंत धरिती राहती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी जर आपल्याला जवळ केलं तर देव आपल्यावर निस्ती कृपा करतो असं नाही, तर आपला लळा सुद्धा पुरवतो. कसा? आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा त्याला दृष्टांत देतात. एखादा कडक कपड्यामध्ये एखादा बाप जर कामावरून घरी आला आणि अंगणात त्याचा छोटासा मुलगा जर खेळत असला तर ते लहान मूल जेव्हा अंगणात खेळतं तेव्हा ते मूल कसं खेळतो? जे हातात सापडेल त्याला खेळतं बघा. मग दिवसभर त्या मातीमध्ये खेळण्यात त्या मुलानं आपले कपडे खराब केलेले असतात, आपले हातपाय खराब केलेले असतात आणि बाबा जेव्हा त्याचे येतात तेव्हा धावत पळत जातो, बाबा बाबा करत बाबांकडे जातो. पण तेव्हा घडेल काय हो? कडक पांढरे शुभ्र कपडे अंगावर आहेत तर बाप जवळ करणार नाही. का बरं? कारण याचे हातपाय भरलेले आहेत म्हणून बाप जवळ करत नाही, तो जरा दूर लोटतो. आणि बापानं जर मुलाला दूर लोटलं तर या जगात त्याला सांत्वना करता एकच ठिकाण असतं, ती म्हणजे आई. मग तो आईकडे जातो, रडत 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 आईकडे जातो आणि आईला ते सांगतो, बाबांनी मला उचलून घेतलं नाही. आणि मग आई काय करते हो? त्याचे ते मळालेले कपडे काढते, त्याचे भरलेले हातपाय धुते, त्याला चांगलाच नवीन कपडे घालून चांगला नटवते, त्याचा शृंगार करते आणि मग त्याला म्हणते, आई आता बाळा जा आता बाबांकडे.
आणि मग ते नटवलेलं बाळ दुडू 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 पळत बाबाकडे येतं. आणि मग खरं सांगा, आता तो बाप त्या बाळाला दूर लोटतो का उचलून घेतो? उचलून घेतो. निस्ताच उचलून घेतो का त्याचा मुकाही घेतो? त्याचा मुकाही घेतो. म्हणजे मला सांगायचं काय, तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, तुका म्हणे तुम्ही शृंगारिले बाळ कवतुके. म्हणजे आईनं बाळाला शृंगारलं की बाप त्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही. निस्ता जवळ करत नाही तर पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव आपला लाड पुरवतो, पण केव्हा? जेव्हा संत आपल्याला जवळ करतील तेव्हा. जर संतांच्या शिवाय आपण देवाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर आपणही या संसाराच्या खेळात खेळतोय. आणि त्या खेळामध्ये खेळत असताना अनेक प्रकारच्या विकारानं आपले हातपायही भरलेत आणि कपडे तर नक्कीच भरलेले आहेत. सगळं आपलं भरलेलं आहे. आणि त्या विकारांच्या त्या कपड्यांना काढणं, त्या विकारानं भरलेले हातपाय धुणं, हे सगळं संत महात्मे करतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. या अवस्थेवर आपल्याला संत नेतात. आणि मग पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. मी तर एक वाक्य जरा धैर्यानं बोलतो. धैर्यानं का चुकलं तरी ही मंडळी पुन्हा सांगणारच आहेत. जरा धैर्यानं बोलतो. याचं कारण काय? माझं तर ठाम माझा तरी निश्चय आहे की संतांनी आपल्याला जवळ केल्याच्या शिवाय देव जवळच करत नाही. बघा, हा त्रिकालाबाधित सत्य नियम मी तर म्हणतो. कोणी म्हणेल देव जवळ करेल मग संत भेटतील, पण खरं सांगू काय, संतांची कृपा झाल्याशिवाय देव भेटूच शकत नाही. बघा, तुम्ही म्हणाल कसं काय? अहो, काही जरी जीवनात प्राप्त व्हायचं असेल तरी संतांचीच कृपा आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल पारमार्थिक वैभव प्राप्त व्हायला संतांची कृपा गरजेची आहे. एवढंच नाही, व्यावहारिक वैभव प्राप्त व्हायला सुद्धा संतांची कृपा लागते. हे जरा धैर्यानंच मी बोललोय. का बरं? बारकाईनं ऐका. व्यावहारिक काय भौतिकताची प्राप्ती होण्याकरता सुद्धा संतांचीच कृपा आवश्यक आहे. म्हणून तर आता पहिली मुलाखत देताना सुद्धा काही लोक म्हटले संतांच्या कृपेनं मिळालेली सत्ता, असं म्हणलेत मुलाखतीत. मी काय माझ्या पदरचं सांगत नाही. मला सांगायचं काय, भौतिकता सुद्धा मिळवायची असेल तरी संतांची कृपा आवश्यक आहे. आणि पारमार्थिक अवस्था जरी प्राप्त करून घ्यायची असेल तरी संतांची कृपा गरजेची आहे. याला दोन्हीला माझ्याकडे उदाहरण आहे आणि वेगवेगळं नाही. एकाच उदाहरणात मी पटवून देऊ शकतो. काय झालं बघा, रामायणातला प्रसंग आहे. जेव्हा सीता मातेचा शोध करण्याकरता हनुमंतरायांनी उड्डाण केलं आणि लंकेमध्ये गेले. लंकेत जाऊन हनुमंतरायांनी शोध चालू केला. पण हनुमंतरायांनी काय काय शोधलं याचं वर्णन तुलसीदासजींनी तुलसी रामायणात केलेलं आहे. तुलसीदासजी म्हणतायत बघा, मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहां तहां देखे अगणित जोधा. मंदिर मंदिर
जहाँ तहाँ देखे अगणित योधा। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम। तुलसीदासजी सांगतायत हनुमंतरायांनी उड्डाण केलं आणि हनुमंतरायांनी सीता मातेचा शोध लंकेत चालू केला। काय काय शोधलं हो? तुलसीदासजी बोलतायत मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा। हनुमंतरायांनी मंदिर मंदिर शोधायला सुरुवात केली। एकच शब्द आहे पण दोनदा वापरला। का वापरला? त्याची दोन कारण आहेत। काय कारण आहे? पहिल्या मंदिर शब्दाने लंकेतल्या राण्यांचे महाल घेतले। कारण असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे, ते असं म्हणतात की रावणाच्या लंकेतल्या घरांची रचना हे बाहेरून पाहिलं तर ते मंदिरासारखं दिसायचं, अशी रचना घरांची होती। त्याचा परिणाम पहिला शब्द घातला मंदिर, पहिला मंदिर शब्द घातला। त्या मंदिर शब्दाने लंकेतल्या राण्यांचे महाल शोधले। पण हनुमंतरायांना सीता माता भेटल्या नाहीत। तिथं कोण दिसलं? जहाँ तहाँ देखे अगणित योधा। त्या रावणाच्या अनेक राण्या तिथं पाहायला मिळाल्या, सीता माता भेटल्या नाही। मग परत दुसरा शब्द वापरलाय, तोही मंदिर। दोनदा शब्द वापरला पण दुसऱ्या मंदिर शब्दानं आता महाल नाही, आता रावणाच्या लंकेतली मंदिरं घेतली, ती लंकेतली मंदिरं शोधली। पण आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, खरं सांगा लंकेचा देव कोण? ते रावणच ना। ते काका काय भानगडे बघा, काय काय लोक आता मला सांगतात। एक जण मला म्हटला राक्षसांचा राजा रावण अशी एक कादंबरी आली आहे म्हणे, ती कादंबरी वाचा। ते म्हणलं का बरं वाचा? तो म्हटला रावण साधा नव्हता, रावण चांगलाच होता। त्याला मी म्हटलं बावळ्या असलं बोलू नको, रावण चांगला होता ठीक आहे, पण वागायला चुकला हे बी नक्कीच आहे। तो असं लगेच त्याला चांगला कादंबऱ्या वाचवून चांगला ठरवू नको। ऐका, चला मला सांगायचं काय, दुसऱ्या मंदिर शब्दाने लंकेतले ते मंदिर घेतले, पण तिथंही सीता माता भेटल्या नाहीत। आणि मग मात्र हनुमंतराय त्या लंकेत शोध घेत असताना हनुमंतरायांना एक घर असं सापडलं, एक महाल असा सापडला की त्या महालाच्या समोर तुलसी वृंदावन होतं आणि त्या महालाच्या भिंतीवर धनुष्याचं चित्र होतं। हे पाहिल्याबरोबर हनुमंतरायांनी विचार केला, नक्की हे भक्ताचं वैष्णवाचं घर असलं पाहिजे। आणि हनुमंतराय त्या महालामध्ये प्रवेश करते झाले। हनुमंतरायांनी पाहिलं तिथं एक महात्मा शांत चित्तानं भजन करत होता। तो महाल कोणाचा असेल? बिभीषणजींचा। बिभीषणजी शांत चित्तानं तिथं भजन करत होते बघा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। एकटेच भजन करत होते चंदू महाराज। कोण कोण? लय जण नाही, एकटेच। हा म्हणून काय वाजवू दिलं नाही, म्हणू दिलं नाही, एकटेच भजन करत होते बघा। बिभीषणजी एकटे भजन करत होते आणि हनुमंतराय त्या महालामध्ये गेले आणि हनुमंतरायांनी त्या महालात गेल्यानंतर ते भजन ऐकलं। आणि मला जर कोणी प्रश्न करेल की हनुमंतरायांच्या आवडीचा विषय काय, त्यांना काय आवडतं, तेल घातलेलं आवडतं का रुईचे पानं दिलेले आवडतात, मी तर सांगेन हनुमंतरायांना प्रभू रामरायाच्या भजनाच्या शिवाय दुसरं काहीच आवडत नाही बघा। हनुमंतरायांना काय आवडतं? हनुमंतरायांना देवाचं चिंतन आवडतं। आणि म्हणून तुमची श्रद्धा काय आहे मला माहिती नाही, पण खरं सांगू काय, तुम्ही आम्ही जेव्हा इथं नामस्मरण करतो तेव्हा नक्की लक्षात घ्या, हनुमंतराय नक्की त्या नामस्मरणात आलेले असतात। हा नियमच आहे। हनुमंतरायांना प्रभू रामरायाच्या भजनाशिवाय काय आवडत नाही। आणि मग ते बिभीषणजींचं नामचिंतन ऐकलं आणि आता मात्र हनुमंतराय सुद्धा त्या भजनात सामील झाले आणि मग दोघांचं सुद्धा भजन चालू झालं। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम। बोला, सर्वांनी बोलायचं, हाताने टाळी वाजवा। श्रीराम जय राम
राम श्री राम जय राम जय जय 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 राम जय जय राम असे भजनात तल्लीन झाले आणि 5:10 झाल्यावर बिभीषणजी सावध झाले आणि बिभीषणजी म्हणायला लागले, रोज माझं भजन बंद पडावं म्हणून प्रयत्न करणारी राक्षस या लंकेत राहतात आणि आज माझ्या भजनात मदत कोण करतं. म्हणून बिभीषणजींनी डोळे उघडले आणि समोर हनुमंतरायांना पाहिलं. बिभीषणजींचं भजन थांबलं. परिणामी हनुमंतरायांचंही भजन थांबलं. दोघांची नजरानजर झाली आणि मग बिभीषणजींनी हनुमंतरायांना प्रश्न केलाय, बंधू कोण हो आप, तुम्ही कोण आहात, हा प्रश्न केला. आणि हा प्रश्न ऐकल्याबरोबर हनुमंतरायांनी तो प्रश्न ऐकला, पण हनुमंतरायांनी त्याचं उत्तर दिलं नाही. हनुमंतरायांनी पहिलाच शब्द पकडला, बंधू हा पहिला शब्द पकडला आणि हनुमंतराय म्हणायला लागले, अहो तुम्ही मला बंधू म्हणताय. अहो बंधू कोणाला म्हटलं जातं, ज्यांचे माता पिता एक, अहो त्यांना बंधू म्हटलं जातं. तुम्ही कोणालाही बंधू म्हणताय. अहो नाते बिते काय कळतात का म्हणे तुम्हाला. नाते वगैरे कळाले पाहिजे की नाही. बघा आपण आपले व्यवहारातले नाते पाहतो. बघा काय नाते असतात व आपले. बघा आपल्याला नाते किती माहिती आहेत. खरं सांगा, आपल्या आईची बहीण आपली कोण लागते, मावशी. आईचा भाऊ, आईची आई, आईचे वडील, आईचा नवरा, हे आपलं हो चुकून आलं बरं. नाही नाही हा चला, मला सांगायचं काय, नाते आपले असतात. बघा ते नाते कळतात की नाही. अहो बंधू कोणाला म्हणताय, अहो त्यांचे माता पिता एक, त्यांना बंधू म्हटलं गेलं पाहिजे. पण हनुमंतराय बिभीषणजींना म्हणतायत, अहो तुम्ही आम्ही बंधूच आहेत. का, कारण या जगताचा पिता रामप्रभू आहेत आणि या जगताची माता सीता माता आहे. तुम्ही आम्ही बंधूच आहेत. पण ऐका, तनिक तुम भी अधुरे तनिक हम भी अधुरे. काही अर्धे तुम्ही आहात आणि काही अर्धा मी पण आहे. मी अर्धा काय आहे तर बापाची भेट मला झालेली आहे, पण आईला नेमकं कुठं ठेवलेलं आहे याचा पत्ता मला अजून मिळालेला नाही. म्हणजे बापाची भेट आहे पण आईची भेट झालेली नाही, म्हणून मी अर्धा आहे आणि तुम्ही अर्धे आहात. कशावरून, आईला कुठं ठेवलंय हे तुम्हाला माहिती आहे, पण अजून बापाची भेट झालेली नाही. मग एक करा, तुम्ही मला आईचा पत्ता द्या, मी तुम्हाला बापाचा पत्ता देतो. आणि हनुमंतरायांनी जेव्हा बिभीषणजींवर कृपा केली तेव्हा रामप्रभूची भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये केवळ पारमार्थिक वैभव मिळाला असं नाही, लंकाही तेव्हाच राज्याभिषेक करून टाकलाय. म्हणजे भौतिकता असणारी लंका सुद्धा त्याच वेळेला बिभीषणजींना मिळाली. म्हणजे भौतिकता प्राप्त करून घ्यायची असेल तरी संतांची कृपा आवश्यक आहे. आणि आपल्याला पारमार्थिक जीवनातली जरी उंची प्राप्त करून घ्यायची असेल, देवाची कृपा संपादित करायची असेल तरी सुद्धा संतांची कृपा आवश्यक आहे. आणि ती कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं जीवन आपण पाहिलं पाहिजे. का बरं, कारण मी पहिलंच वाक्य जगद्गुरु शंकराचार्यांचं बोललो, सिद्ध माणसाची जी लक्षणं आहेत ते साधकांकरता साधना असते. आपल्याला साधने करता त्यांचं चरित्र पाहावं लागतं, त्यांचं जीवन दर्शन पाहावं लागतं. मग नेमके संत आपल्या जीवनामध्ये काय करतात, निळोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात नाम वाचे श्रवणे कीर्ते, नाम वाचे श्रवणे कीर्ते, नाम वाचे श्रवणे कीर्ते, नाम वाचे श्रवणे कीर्ते,
सांगतायत संतांचं जीवन दर्शन पहा. संत काय करतात हो, तर पहिली साधना आहे नाम वाचे. संतांच्या वाचेमध्ये भगवान परमात्म्याचं नाम अखंड आहे. उलट आपण जरा उलट पक्षी चर्चा करायचा विचार केला तर संत ओळखायचे असतील तर ज्यांच्या मुखात नामस्मरण आहे तेच संत असतात. कारण नामस्मरणाची आवड संतांनाच आहे. ज्ञानोबा तर म्हणतायत नामस्मरण ज्याला आवडत नाही असा मनुष्य नाही. आणि मनुष्य जर असा कोणी सापडलाच की ज्याला नामस्मरण आवडत नाही तर ज्ञानोबा म्हणतायत तो पाप्यातला पापी आहे. बघा ज्ञानोबा म्हणतायत नामासी विनमुख कोणर पापिया नामासी विनमुख कोणर पापिया नामासी विनमुख कोणर पापिया नामासी विनमुख कोणर पापिया नामासी विनमुख तो नर पापिया नामासी विनमुख कोणर 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 पापिया हरि बिना नामया नपवे कोणी हरे रामया नपवे कोणी हरि बिना नामया नपवे कोणी हरे रामया नपवे कोणी हरि मुखे माना हरि मुखे म्हणा हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे म्हणा 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 नामासी विनमुख तो नर पापिया. हो ज्याला नामस्मरण देवाचं आवडत नाही असा जर कोणी नर सापडला तर तो पापीच आहे. पाप्यालाच देवाचं नामचिंतन आवडत नाही. बाकी नामस्मरण मात्र सर्वांना आवडणार आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभाव ताची भजनशीळ. किती नामस्मरण आवडतो. आमच्याच गावातली घडलेली घटना सांगतो. आमच्या गावातल्या उत्सवात म्हणजे आमच्या सप्ताहामध्ये 36वं वर्ष होतं. त्रितपपूर्ती सोहळा होता आणि त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं सहज आम्ही विचार केला की महाराजांना म्हणावं बुवांना म्हणावं आमच्या इथं नामस्मरण करायचंय, विठ्ठल नामजप करायचा आहे. आणि विठ्ठल नामजप करायचा पण आता वेळ कोणती निवडायची. आमच्याकडं जरा इकडून पंढरपूरची फडाची हवा आहे ना, तिकडं फडाचं वारा आमच्याकडं जास्त आहे. त्याच्यामुळं पहाटे काकडा झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, परत दुपारी 1.5 तास गाथा भजन झालंच पाहिजे. बघा गाथा भजन नाही असा सप्ताह आमच्याकडं मान्यच करत नाहीत. ज्ञानेश्वरी पारायणही गाथा भजनही आणि परत संध्याकाळी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन हे सगळं परत जागर ठरलेलं आहे. मग आता नामजप घ्यायचा कधी,
आम्ही विचार केला असं करू, प्रवचनाच्या वेळेमध्ये नामजप घ्यायचा आणि नामजपातच थोडं नाम महात्म्य सांगायचं, झालं प्रवचन. प्रवचन तरी काय, तेच नाम महात्म्य सांगत सांगत नामस्मरण करायचं. पण वेळ निवडायची कोणती? आम्ही वेळ निवडली 5 ते 6 संध्याकाळची. बरं का काका, आता काका महिनाभर राहिलेत गावात, त्याच्यामुळं काकांना माहिती आहे. वेळ निवडली 5 ते 6. काका खरं सांगा, आले असतील वय लोक? येऊच शकत नाहीत. काय येऊ शकत नाहीत? आमच्याकडं सगळ्यात जास्त मोठा व्यवसाय काय असेल? नाही, आधी गाव सांगतो म्हणजे ध्यानात येईल. आम्ही बारामतीचे आहेत ना. आमच्याकडं सगळ्यात मोठा व्यवसाय कोणता? तर तो आहे जर्शीचा. जर्शी गायांचं दूध. आता बुवांनाच माहिती आहे, आमच्याच घरी 55 आहेत. आता काय सांगू, 55. एक टेलर भरून वैरण लागते रोज त्यांना. आता काय सांगावं? ऐका, मला सांगायचं काय, जर्शीचा व्यवसाय. आणि 5 वाजल्या म्हटलं की जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, मडे झाकून या करीती पेरणी, तशी अवस्था आहे. मड सुद्धा झाकून ठेवावं लागतं आणि तिचं दूध काढावं लागतं. आणि नाही दूध काढलं तर ती काय साधी गाय वय, तेव्हा ती मनानेच दूध सोडायला सुरुवात करते थोडं थोडं. ते ठरलेलं आहे बघा. म्हणजे काय मला सांगायचं काय, त्या वेळेमध्ये नामजप. आमच्या गावातली लोक तर आम्हाला म्हणले, महाराज कशाला उद्योग करताय? म्हणजे कोण येणार आहे तेव्हा? एवढ्या मोठ्या महाराजांना बोलवायचं, कोण बसेल त्यांच्या पुढं? नका घेऊ. आम्ही म्हटलं नाही गड्या, आम्ही ठरवलंय, एक माणूस आला तरी नामस्मरण होईल आणि गाव आलं तरी नामस्मरण होईल, त्याच्यात बदल होणार नाही. पण खरं सांगतो, 5 ते 6 या वेळेमध्ये सगळं गाव येऊन बसत होतं. सगळं गाव येऊन बसायचं. पहिल्याच दिवशी स्वर ऐकले, विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज जसे स्वर ऐकले, खरं सांगतो सगळं गाव नामस्मरणाला येऊन बसलं. आणि त्या दिवसापासून लोकांनी, जर्शीचं कसं असतंय, ते कसं बी चालतं, तिला कसं बी चालतं, वासरून नाही सोडलं तरी चालतं. काकांनी घरी गेले होते, एवढी मोठी दुधाची बाटली पाहिली. काका म्हणले, हे काय? म्हणलं, हे आपल्याला जसं लहानपणी छोटी दुधाची बाटली असते तशी हे जर्शीची बाटली आहे. तिचं काय नसतं, वासरू सोडा काय नाही. दूध काढायचं म्हणलं की देते लोक. 4लाच दूध काढून 5ला येऊन बसायचे. काका 5ला येऊन नामस्मरणा करता बसायचे. मला सांगायचं काय, नामजपाची आवड कशी असते? नामस्मरणाची आवड केवळ गावातल्या वयोवृद्ध लोकांना लागेल याच्यात नवल नाही. गावातली तरुण पोरं सुद्धा सगळे नामस्मरणाला येऊन बसायची. आणि त्याच्या पुढचं नवल सांगतो, मुलांनी तो नामजप मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. आणि आमचा सप्ताह असतो गोकुळाष्टमीचा. गोकुळाष्टमीचा उत्सव संपला आणि गावामध्ये गणपती उत्सव आला. मग गणपती उत्सवामध्ये आमचे पप्पाने, आता माहित आहे की सगळ्यांना तुम्हाला, तसलीच गाणी वाजतात, दुसरं काय वाजणार आहे सांगा. पण नवल आमच्या गावाचा असं आहे, रोज संध्याकाळी मुलं गणपती समोर जमायची. मोबाईल वरचा तो नामजप, तो तिथं मोबाईलचा नामजप त्या माईकवर लावायची आणि सगळी पोरं अशी ओळीत बसून नामस्मरण करायची. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावताची भदनशीळ. नामस्मरण आवडत नाही, मला वाटतं असा माणूसच शोधून सापडणार नाही. आणि जर चुकून सापडलाच तर मग तो कोण आहे? ज्ञानोबा म्हणतायत, तो नर पापिया. आणि गुरुवर्य पांडुरंग बाबाच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर मग तो महाराष्ट्रात ठेवायच्या लायकीचा नाही. ज्याला नामस्मरण आवडत नाही तो महाराष्ट्रात ठेवायच्या लायकीचाच नाही. बघा असं पांडुरंग बाबा बोलत असतात. मला सांगायचं काय, संतांचं पहिलं लक्षण आहे नाम वाचे. त्यांच्या वाचेमध्ये अखंड परमात्म्याचं नाम आहे आणि श्रवणी कीर्ती. कानामध्ये देवाचेच गुणानुवाद ऐकण्यामध्ये त्यांचे कानरत आहेत. असे संत आहेत. आणि त्यांच्या चित्ताचा जर आपण आढावा घेतला, चित्ताचं परिलोकन केलं तर चित्तात पाहतं पाऊले चित्ती समान. परमात्म्याची पाऊलच चित्तात धारण केलेले असतात आणि ते भगवान परमात्म्याचं नाम अखंड वाचेनं गातात. त्याचा परिणाम त्यांनीच जीवनातला काळ सार्थकी केला. कोणी ज्यांनी वाचेनं देवाचं नामस्मरण केलं त्यांचाच काळ धन्य आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काळ
सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने हरी रामनी विठ्ठल हरी रामनी विठ्ठल काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने हरी रामने म्हणतात त्यांचाच काळ सार्थकी आहे. कोणाचा? ज्यांच्या श्रवणामध्ये देवाचंच गुणानुवाद ऐकण्यामध्ये ज्यांचे कानरत आहेत आणि भगवान परमात्म्याचं नाम ज्यांच्या अखंड मुखात आहे, त्यांनीच काळ सार्थक केला. त्यांचाच काळ सार्थकी लागला, बाकी कोणाचा नाही. आत्ताच काल कीर्तनामध्ये काका आमच्या गावात बोलून गेले. कधी कधी असं हेवा वाटतो आणि वाईटही वाटतं बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कवतुक वाटे झाले या वेचाचे, 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 कवतुक वाटे झाले या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, तेने गुणे, मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, तेने गुणे. नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, तेने गुणे. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो महाराज सांगतात, कवतुक वाटे झाले या वेचाचे. महाराज म्हणतायत, आमच्या जीवनामध्ये जे आमचा काळ व्यतीत झाला त्या काळाचं आम्हाला कौतुक वाटतं. काकाच कीर्तनात बोलले होते, महाराजांनी म्हणावं कौतुक वाटे झाली या वेचाचे. पण खरं सांगा, तुमच्या आमच्या जीवनात जर आपण बोलायला सुरुवात केली तर काय आपल्या जीवनात कौतुक करायचा काळ आहे सांगा बरं. मला वाटतं काय कौतुक सांगायचं, कोणाचे बांध कोरले ते सांगायचं का, कुठं तंबाखूला चुना लावला ते सांगायचं, काय आपल्या जन्माचं सांगणारे. आमचे गुरुवर्य तात्या सांगत असतात, आपल्या फोटोच्या इकडं या कोपऱ्याला लिहिलं जातं जन्म आणि त्याची तारीख लिहिली जाते, आणि इकडच्या हाताला लिहिलेलं असतं मृत्यू आणि त्याची तारीख लिहिली जाते. तात्या म्हणतात, मध्ये का बरं काय लिहित नाही? त्याचं उत्तर आहे, नाहीच, काय तर लिहायचं काय. काय असं मध्ये आपली सांगण्यासारखं लिहिण्यासारखं सांगा की ते लिहावं, असं काहीच नाही. पण खरं सांगू काय, तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात? श्री क्षेत्र पंढरी सारखं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये सद्गुरु झेंडूजी महाराजांसारखा इथं हा पवित्र दरबार आहे आणि या दरबारामध्ये तुम्ही पंढरी महाराजांच्या सोबत पांडुरंगाचंच नामस्मरण करताय. खरं सांगू काय, ज्या वेळेला चित्रगुप्त आपल्या वह्या काढील का नाही, तेव्हा त्याला सुद्धा नक्की या काळाचं चिंतन करावं लागेल, नक्की करावं लागेल. कोण कोण नामस्मरणाला बसलं होतं, कोणी कोणी मनापासून नामचिंतन केलं, कोण कोण असा मोकळ्या मनानं मनापासून म्हणत होता, आणि कोण कोण ऐकू जातंय का काय, स्वर जातो का काय, मला कोण बघतं का काय, असं म्हणून कोण कोण करत होतं. आणि नाम जपाची वेळ सोडून
दर्शनाला कोण कोण पळत होतं, कोण गोंगड्या घ्यायला पळत होतं, कोण बांगड्या घ्यायला हे सगळं काढावं लागणार आहे हो त्याला, काढावं लागणार आहे त्याला. तो म्हणणार आहे काळ कोणाचा सार्थकी आहे, जे नाम जपाला बसले त्यांचाच काळ सार्थकी आहे. काळ सार्थक केला त्यांनी, पण कोणी केला, ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचा. तर बऱ्याच लोकांचं असं आहे बघा, कीर्तन जाऊ द्या बुवा काय तेच सांगणार आहे, चालले फिरायला नाही चालत बघा. पंढरी क्षेत्रात जर आपण आलोय तर नियम आहे चंद्रभागे स्नान आणि विधितो हरिकथा. भगवान परमात्म्याचं चिंतन आपण ऐकलं पाहिजे, कोणाचंही असू द्या, मग ते कोणाचंही असू द्या. कसं गुरुवर्य बाबांचंच उदाहरण सांगतो. एकदा संस्थेमध्ये जरा अशा तशाच महाराजांना कीर्तन दिलं आणि कीर्तन दिल्यानंतर काय पोरं गेली बघा बाबांकडं, कुरेकर बाबांकडं, आणि कुरेकर बाबांना म्हणायला लागली, बाबा बघा ना होते नाना कोणालाही कीर्तन देतात. काय म्हणे त्या महाराजाला कीर्तन दिलं, म्हणे काय संस्थेत कीर्तन करायचंय, कसं करावं, काय करावं, काय म्हणे कीर्तन केलं. नाना म्हणे कोणालाही कीर्तन देतात. तेव्हा गुरुवर्य कुरेकर बाबांनी त्यांना उत्तर दिलं होतं, आणि ते ऐकाय मी होतो बरं. बाबांनी त्यांना उत्तर दिलं होतं. म्हणले बोधे बाबा होते का कीर्तनाला? हा होते. म्हणे टाळ घेऊन उभा होतेच की बाबा. बाबा होते. मग बाबा काय बोलले का? नाही बोलले. अरे मग बाबाच काय बोलले नाहीत तिथं आपण कशाला काय बोलायचंय? बाबाच बोलले नाहीत. बाबा टाळ घेऊन उभा होते की नाही, कीर्तन कोणाचंही असू द्या. आणि तेव्हा बाबा कुरेकर बाबा म्हटले होते, अरे कीर्तनकार कसाही असू द्या त्याचं कीर्तन ऐकावं. का ऐकावं? आता उद्या जयवंत महाराजांचं कीर्तन आहे, ते बी ऐकायचं, आणि आजचं बी कीर्तन ऐकायचं. उद्याचं का ऐकायचं? बाबा म्हटले होते असं कीर्तन आपल्याला बी जमावं याच्याकरता उद्याचं ऐकायचं, आणि आजचं का ऐकायचं? असं कीर्तन आपण करू नये हे कळण्याकरता आजचं ऐकायचं. काय आहे त्याच्यात बघा, कीर्तन कोणाचंही असू द्या त्या ऐकलं पाहिजे. आमचा बोधे बाबांचा नियम होता बघा, कीर्तनकार कसाही असू द्या. का बरं? कारण चिंतने सर येतो धन्य धन्य काळ. जो काळ आपला चिंतनामध्ये गेला तोच धन्य आहे. म्हणून आता सगळं सुभाषित मी सांगणार नाही, पण काळ सार्थक विद्वानांचा ज्ञानांचा काळ कसा जातो? काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. अरे मोठ्या माणसाचा ज्ञानाचा काळ कशात जातो? काव्यशास्त्र विनोदेन. शास्त्राचं चिंतन करण्यात, विनोदामध्ये, काव्यामध्ये त्यांचा काळ जातो. आणि आपला काळ कशात जातो? आता ते बी कशाला सांगू, व्यसनात, भांडणात आपला काळ व्यतीत होत असतो. आपण तो काळ आपला कसा आहे? अहो तो वायाच गेला, वायाच गेला. कालच एक वाक्य सद्गुरु चैतन्य महाराजांच्या मुखात ऐकलं, क्षणभंगुर नाही भरवसा. असं आपण म्हणायचं, निस्तं म्हणायचं नाही, कायम डोक्यात ठेवायचं पुढचा क्षण आपल्या हातात नाही. आणि पुढचा क्षण जर आपल्या हातात नसेल तर या क्षणाला काय केलं पाहिजे? बघतोच असं म्हणलं पाहिजे का? नाही हो. पुढचा क्षण जर आपल्या हातात नाही तर जो क्षण हातात आहे त्या क्षणात नामस्मरण करा. काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल विठोबा रखुमाई. गोपाल कुमारी गोपाल रखुमाई. जय जय गोपाल कुमारी. गोपाल रखुमाई. गोपाल कुमारी. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज
नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल. या अभंगातून संत श्रेष्ठ श्री निळोबाराय आपल्याला संतांचं जीवन दर्शन घडवतायत. संतांची काही लक्षणंही आपल्या समोर प्रकट करतात. संतांनी काय केलं? नाम वाचे श्रवणी कीर्ती. त्यांच्या मुखामध्ये अखंड परमात्म्याचं नाम आहे. कानानं अखंड देवाचं गुणानुवाद श्रवण ते करतात आणि चित्तामध्ये भगवान परमात्म्याची पावलं त्यांनी धारण केली. आणि असा जो चिंतनामध्ये काळ गेला तोच काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. चित्तामध्ये परमात्मा धारण करा आणि परमात्मा चित्तात धारण करून त्याचं चिंतन करण्यामध्ये त्याचे गुणानुवाद ऐकण्यामध्ये जो आपला वेळ काळ व्यतीत झाला तो काळ तोच सार्थकी आहे. आणि तो काळ व्यतीत करत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. त्या परमात्म्याचं नामचिंतन संतांनी केलं. पण ते नामचिंतन करत असताना त्याच्यामध्ये काही अपराध टाळले. ते अपराध आपल्या चिंतनामध्ये येऊ दिले नाहीत. ते अपराध कोणते? अभंगाच्या तिसऱ्या कीर्तनाचा समारंभ 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 निर्दंभ सर्वदा निर्दंभ सर्वदा काळार्थक केला त्यानी काळार्थक केला त्यानी निर्दंभ सर्वदा सर्वदा काळजात केला त्याने काळजात केला निळोबाराय सांगतायत त्यांनी नामस्मरण केलं पण त्याच्यात अपराध येऊ दिला नाही. कोणता? कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा. अहो सर, निर्दंभतेनं अवस्थेनं त्या संतांनी नामचिंतन केलं. आपल्याकडूनही तसंच देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे की ज्याच्यामध्ये दांभिकता येता कामा नये. आम्ही नामस्मरण करतो याचा दंभ आपल्या मनात निर्माण होता कामा नये. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. निळोबाराय हे जे सांगतात ना, तुकोबाराय त्याच अवस्थेवर सांगतायत. आम्हीही कीर्तन केलं पण ते कीर्तन कसं केलं? मान आणि दंभ हे सगळं थुंकून टाकलं मग कीर्तन केलं. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. आता ते पुढे म्हणजे दंभे करीतो कीर्तन असं नाही बरं. ते थुंकोनिया मान थुंकोनिया आणि दंभ थुंकोनिया कीर्तन करीतो. अहो तुकोबारायांनी सुद्धा देवाचं कीर्तन नामस्मरण केलं पण ते कसं केलं? मानाचा विचार त्या कीर्तनामध्ये नाही. सध्या आमचं असं आहे, गावातून फोन किती वेळा आला, आमची व्यवस्था कशी झाली, सगळं आम्ही त्या कीर्तनाच्या संबंधानं चिंतन करतो. म्हणजे ऐका, कीर्तनामध्ये मानाचा विचार नसावा आणि दंभ तर अजिबातच नसावा. मी सांगतोय आणि मलाच येतंय काय नाही बघा. लय विद्वान आहेत बघा, एकापेक्षा एक चांगले चांगले विद्वान आहेत आणि एकापेक्षा एक चांगले कीर्तनकार आपल्याकडे. उगी आपल्याला वाटतं नाही नाही मी लय मोठा, काय समाज माझ्या कीर्तनाला. काही नाही बघा, हे आपलं काही नाही. हे उगा देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. कोण आपलं ऐकाय येतं काय माहिती बघा. आणि आपलं ऐकायला लोक येत असती तर लोकांनी ऐकलं बी असतं आणि तंबाखू सोडली असती, दारू सोडले असते किंवा आपलं ऐकत नाहीत लोक बघा. लोकांचं ठरलेलं आहे त्यानुसार लोक राहतातच बघा. चला मला सांगायचं काय, कीर्तनामध्ये दांभिकता नसावी हा दोष. म्हणजे नामस्मरण करत असताना आपल्याकडे दांभिकपणा येता कामा नये. आणि असं जर निर्दंभ अवस्थेनं जर आपण कीर्तन केलं म्हणजे भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन
हे कीर्तन आपण निर्दंब अवस्थेनं केलं तर आपल्याला एक सिद्धी प्राप्त होते अभंगाच्या शेवटच्या निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा समाधे हरि नामे काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने समाधी हरि नामे काळ जर आपण भगवान परमात्म्याचं कीर्तन हे नामसंकीर्तन कारण नाम वाचे इथं नामसंकीर्तन हे जर आपण केलं तर आपल्याला सिद्धी प्राप्त होते कोणती निळा म्हणे स्वरूप सिद्धी आपल्याला स्वरूप सिद्धी प्राप्त होते नित्य समाधी हरिनामी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये नित्य समाधीची अवस्था आपल्याला प्राप्त होते एवढी मोठी फलश्रुती आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त होईल कारण संतांची ती अवस्था आहे ते कशाने नाम वाचे श्रवणी कीर्ती याच साधनेनं त्यांना नित्य समाधी हरिनामी अशी जर अवस्था संतांची असेल तर ती अवस्था आपल्यालाही प्राप्त होईल त्याच्याकरता नामदेवाचं नित्य वाचेत असलं पाहिजे आणि असं नामस्मरण जर देवाचं आपण केलं तर नित्य समाधी हरिनामी आता समाधी या संबंधानं जर विचार केला तर योगामध्ये अष्टांगाची योग साधना सांगितली मग त्याच्यामध्ये यम नियम प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार आणि शेवटी समाधी सांगितलेली आहे आणि चिंतन करत असताना काही विचारवंतांनी सांगितलेलं आहे योग मार्गाने कोणी निघाला तर त्याला काय करावं लागतं एक योगाचं अंग सिद्ध करण्याकरता त्या अंगाची साधना 12 वर्ष पर्यंत करावी लागते म्हणजे एक अंग सिद्ध करण्याकरता 12 वर्ष तर योगाची 8ही अंग सिद्ध करण्याकरता किती वर्ष किती म्हणले नाही मला फेटा बांधल्यावर ऐकू कमी येतं बघा किती म्हणले किती हा 9वर 6 म्हणजे 96 मला उगीच ऐकू येत नाही असं मी म्हणलो नाही 96 म्हणताय पण मिळालेत कुणाला 96 वर्ष आपल्या वाट्याला मिळतील काही शंका आहे आणि कधी समाधी योगाच्या रूपाने आपल्याला प्राप्त व्हायची तसं तर ज्ञानोपराय 6व्या अध्यायात म्हटलेत बघा एरवी योगासारखे सोपे काय आहे योगासारखं सोपं काहीच नाही असं ज्ञानोबराय म्हणतायत पण बरं का काका हे ज्ञानोबरायांनीच म्हणावं का ज्ञानोबरायांनी योग सोपा म्हणावा कारण ज्ञानोबराय योग्यांची माऊली आहेत योग्यांची माऊली असल्यामुळे ज्ञानोबरायांनी योग सोपा म्हणावा आपण एकच म्हणावं डोंगर गिळीता मुख न फाटे काही लोहाचे चणे जय बोचरी पडते खाणे तर पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू हे आपण म्हणायचं म्हणजे योगातली 8वं अंग समाधीची जी अवस्था आहे योगाच्या जर एका एका अंगाची सिद्धी करत आपण गेलो तर मला नाही वाटत ते आपल्याला प्राप्त होईल म्हणून पण त्या समाधी अवस्थेला जर प्राप्त व्हायचं असेल तर काय करा नाम वाचे देवाचं नामस्मरण करा अहो त्या नामचिंतनातला एक दोष दंभ नावाचा दूर केला आणि शुद्ध अंतःकरणानं देवाचं स्मरण आपल्याला घडलं की त्याच्यापासून निळा म्हणे स्वरूप सिद्धी
नित्य समाधी हरिनामी. त्या हरिनामामध्ये आपल्याला नित्य समाधी प्राप्त होते आणि त्या नामस्मरणाचा परिणाम काय हे असंच म्हणलं पाहिजे. असं बी काही नाही बघा. का बरं? कारण या नामसाधनेची सुरुवातच मला आदरणीय बुवांनी सांगितली. सुरुवात कशी? त्यांचे पितृचरण आणि सगळे त्यांच्या सोबती मंदिरात बसायचे आणि विठ्ठल 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 असं चालू व्हायचं. मला त्या विठ्ठल 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 निस्त्या भजनाचा परिणाम खरं सांगू काय, केवढा मोठा हा विस्तीर्ण त्या नामस्मरणाचा प्रभाव झालाय सांगा. एवढंच नाही, याचा अजून मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 वर्ष थांबा, 34वं वर्ष आहे ना, 2 वर्ष थांबा, मग हा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे मला सांगायचं काय, शुद्ध अंतःकरणानं तुम्ही कसंही देवाचं स्मरण करा. अहो निजल्याने गाता उभा नारायण. आपण पडल्या पडल्या देवाचं स्मरण करा, तरी त्याच्या जर त्या नामचिंतनानं तो समोर उभा राहत असेल तर शुद्ध अंतःकरणानं त्याचं स्मरण केलं तर नित्य समाधी हरिनामी या अवस्थेला आपल्याला आपण प्राप्त होऊ शकतो. हे सगळं शिकवतात ते संत, म्हणून त्यांचं जीवन आपण पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या अभंगातली चरण लावा, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान. हे संत असे जीवन जगतात. मग आपणही काय केलं पाहिजे? नाम वाचे, आपणही वाचन नाम घेतलं पाहिजे. श्रवणी कीर्ती, देवाचं कीर्तन त्याच्या गुणानुवादाचं चिंतन आपण ऐकलं पाहिजे आणि त्याचीच पावलं चित्तात ठसवली पाहिजेत. असा काळ जर आपला व्यतीत गेला, असा काळ जो आपला व्यतीत झाला, तोच काळ सार्थक केला त्यांनी. धरिला म्हणी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. या अभंगाचं चिंतन जसं काही वेडवाकडं मला करता आलं त्या पद्धतीनं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं सांगायचं तर काकांचा माझा कालही गाडीत येताना विषय झाला या अभंगावर. मी याच्या आधी काही कधी कीर्तन केलं नाही आणि कुठं चिंतन काढायलाही मला वेळ मिळाला नाही की याला नेमकं काय पाहावं, याचं चिंतन कसं करावं, काही वेळ मिळाला नाही. जसं आता काय तुम्ही, मी आधीच बोललो, शृंगारिले बाळ कवतुके. फक्त या बाळाला तुम्ही शृंगारलंय म्हणजे तुम्हीच नटवलंय. आणि काय असतं, आई आपल्या बाळाला नटवते आणि त्याला बघून आईच खुश होते आणि म्हणते बघा माझा बबड्या कसा दिसतो. हे आई जसं म्हणते ना तसं आजचं जे प्रसंग आजचा आहे तो तसा आहे. ज्ञानोबा तर म्हणतात निस्ती नटवते नाही, तो जो खेळ दावी तो सोनयाचा करून ठेवी. म्हणजे मला याच्यातून सांगायचंय, मी जसला काही येडावाकडा खेळ दाखवलाय तो तुम्ही सोन्याचा करून घ्या. न्यूनते पुरते अधिकते सरते, हे तुम्ही करून घ्या. तुम्ही सर्वजण श्रेष्ठ आहात. याच्यामध्ये प्रतिवर्षाला पंढरीत येऊन हे नाम साधना करणारी सगळी नामधारक मंडळी आहेत. खरं सांगू काय आम्ही तरी साधना करतो काही नाही बघा. आमच्याही जीवनामध्ये ओघाता ते अनिल महाराज म्हणत असतात बघा, परमपूजनी अनिल महाराज म्हणतात, आळंदीत असताना आम्ही ओव्या पाठ करायचो आणि आता कीर्तन करायला लागल्यापासून आम्ही गावन रस्ते पाठ करतो. दुसरं काय हेच पाठ करतो, दुसरं काय आहे सांगा. म्हणजे काळ सार्थक जर घालवायचा, म्हणजे त्या काळाला जर धन्यता द्यायची असेल तर तो चिंतनात आपला काळ व्यतीत झाला पाहिजे. आणि खरं तर तुम्ही भाग्यवान आहात की नाम साधनेमध्ये तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करत आहात. ही नाम साधना सोपी नाही बघा, तिचा अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल साधना काय करते. साधना काय करते याचं उदाहरण, मी काय माझं चरित्र सांगायला आलो नाही बघा, आणि ते सांगणं बी खरं तर चुकीचं आहे. पण खरं सांगतो, तुम्ही आत्ता मला जर विचारलं ना तुमचा काळ कोणता सार्थकी आहे, मी एकच म्हणेल गुरुवर्य बोधे बाबांच्या संगतीत जो काळ गेला तेवढाच आमचा सार्थकी लागलाय. बाकी काही नाही बघा. बाबांच्या जवळ विद्यार्थी गेला की मग उठायची इच्छा असू द्या नाहीतर नसू द्या, 3ला उठावंच लागायचं.
ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा असू द्या नाहीतर नसू द्या, जाऊन बसावंच लागायचं. प्रदक्षिणेची इच्छा असू द्या नाहीतर नसू द्या, करावीच लागायची बघा. म्हणजे बाबांच्या सानिध्यात जो काळ गेला तोच सार्थक आहे. आणि खरं सांगू काय, आमच्या सगळ्या बाबांच्या या सगळ्या साधक मंडळींमध्ये खरं तर मी लय लहान आहे बघा. मी लहान आहे, सगळ्यात उशिरा बाबांकडे आलो, सगळ्यांपेक्षा मी लहान आहे. पण का काय माहिती, ते म्हटलं जातं ना, जरा लहान धाकट्यावर जीव जरा जास्त असतो. ते लहान धाकट्यावर जरा मोठ्यांचा जीव जास्त असतो. तीच अवस्था आहे आमचे परमादरणीय पंढरी महाराज, त्यांचाही जीव आहे. आणि खरं तर इकडं ते एक व्यक्तिमत्व लय लपून राहतात, आमचे वासुदेव तात्या. खरं सांगू काय, बाबांच्या जवळ आल्यापासून या लोकांनी मला आपल्या लहान भावासारखंच सांभाळलं बघा. ही सगळी मंडळी त्यांनी, लहान आहे पण लहान असून सुद्धा इथं उभा केलाय. त्याचं कारण काय, काहीच नाही बघा. बाबांनी ज्ञानेश्वरी हातात दिली आणि ज्ञानेश्वरी घेऊन पाठांतराला गेलो. पण खरं सांगतो, नारदांच्या गादीवर उभा आहे तोच काळ धन्यतेचा आहे, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाल का धन्यतेचा आहे? दिवसभर ओव्या घोकल्याचा परिणाम. शिवचरण महाराज, लय वेळा झोपेतून मी जागा झालोय का, ओव्यांचा क्रम चुकलाय म्हणून झोपेतून उठून बसायचो. असं व्हायचं महाराज, हे मी खरं सांगायला लागलो. म्हणजे झोपेत सुद्धा जर दिवसभर ओव्या घोकलेल्याचा परिणाम ते येत असेल तर तुम्ही अखंड नामस्मरण केलं की मी तर म्हणतो झोपेतली अवस्था सुद्धा नित्य समाधी हरिनामी. झोपेची अवस्था सुद्धा ती समाधी अवस्था ठरेल. आणि नामस्मरण आपण जर मनापासून केलं ना, त्याचा परिणाम काय होतो, एकच घटना सांगतो आणि सेवा संपवतो. मी तेवढा वेळ ठेवलाय त्या घटनेसाठी. ती घटना सांगतो. आमच्या गावामध्ये आमच्याच भजनी मंडळातला एक व्यक्ती, आता काकांना त्यांचा चांगला परिचय झाला बघा. त्या व्यक्तीची अवस्था अशी, प्रवास गाडीवर करत असताना अपघात झाला, डोक्याला जबर मार लागला, ऑपरेशन करायचं होतं पण हा मनुष्य गेला कोमात. आता हा कोमात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं एकतर ते शुद्धीवर आले पाहिजेत बघा, त्याच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, ते शुद्धीवर आले पाहिजे. मग सगळी घरातली मंडळी बोलवली, तुम्ही हाक मारून बघा, तुम्ही जवळ जा, हातात हात द्या, काय हे करा, त्यांना हलवा, बघा ते उठतायत का, काय कोणाला प्रतिसाद देत आहेत का. हो, सगळे नेऊन पाहिले, मुलं नेले, आई वडील नेले, भाऊ नेले, त्याच्या पुढं नातवंड नेले, एवढंच नाही बायको सुद्धा नेली. पण नाही बघा, कोणाच्या नाही कुठलाही परिणाम होईना. शेवटी डॉक्टरनंच विचारलं, म्हणलं यांना आवडायचं काय, आवडायचं काय म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, बाबा वारकरी आहेत, 3 पिढ्याची माळ आहे, 3 पिढ्यापासून सगळी वारकरी माणसं आहेत घरामध्ये, भजन कीर्तन सोडून काय आवडतंय म्हणे, भजन कीर्तन आवडायचं. मग त्यांनी मोबाईलवर कीर्तन लावायला सुरुवात केली, काही परिणाम होईना. मग त्यांच्या मुलानं विचार केला आणि तो म्हटला, त्रितपोपूर्ती सोहळ्याला आपण बुवांचा नामस्मरण ते रेकॉर्ड केलं होतं. आणि मग त्याला आठवलं, त्यावेळेला ते लय भावविभोर व्हायचे बघा. मग त्यांनी ठरवलं, मुलांनी म्हणजे आपण असं करू, त्यांना नामजप ऐकू. आणि मग हेडफोन कानामध्ये घालून मोबाईल मधला नामजप ऐकवला. आणि त्याचा परिणाम काय, तो माणूस कोमातून बाहेर निघाला. नामस्मरणानं तो कोमातून बाहेर आला आणि मग त्याचं ऑपरेशन केलं. आता काय नवलच विज्ञानाचे काका, मेंदू काढून मांडीत ठेवलाय. काय अवघडच आहे बघा, ते अर्ध डोकं कापलंय, ते मांडीत ठेवलंय ते. आणि तो मनुष्य आजही जिवंत आहे आणि आजही तो मनुष्य नामस्मरण करतोय. आणि काका आता महिनाभर होते, विचारा काकांना, रोज तो माणूस प्रवचनात येऊन बसायचा आणि एखादा प्रसंग असा गोड आला का नाही, घळघळ डोळ्यातून त्याचे अश्रू व्हायचे. त्याचं वाक्य एकच आहे, तो मनुष्य म्हणतो, केशव महाराज मी मेल्यात जमाय केव्हाच, जेव्हा अपघात झाला तेव्हाच मी मेलेलो आहे. आत्ताच जे हे मला बोनस आयुष्य मिळालंय ते नामस्मरणामुळे मिळालंय आणि नामस्मरण करण्याकरताच मिळालंय म्हणे. काहीच करत नाही तो माणूस, फक्त नामस्मरण करतो. आणि खरं सांगू काय, ही सगळी ताकद नाम जपाची आहे. आणि नाम जपाची आहे निस्त्या असं नाही. आता माझं वाक्य हे आगावपणाचं आहे, आणि आगावपणाचं नाही, मनातलं आहे. मनातलं वाक्य आहे, नाम जपाची तर ती ताकद आहेच, पण त्यातल्या त्यात आमच्या पंढरी महाराजांच्या नामजपाची आहे, दुसऱ्या कोणाच्या नाही. या नामजपाची ताकद आहे.
आणि म्हणून असा नामस्मरण, हे नामस्मरण तुम्ही करता, हाच काळ आपला सार्थकी जातोय. म्हणून हा काळ सार्थकी घालवण्याकरता प्रयत्न करा. हा काळ दौडू नका. सर्व नामस्मरणामध्ये रममान होतात. हे 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 सप्ताह पंढरीतला म्हणजे काय हो? हे पंढरीतला सप्ताह म्हणजे रिचार्ज आहे. रिचार्ज आहे. इथं आपले मोबाईल रिचार्ज करून घ्यायचे आणि वर्षभर नामस्मरणामध्ये रत राहायचं आणि बॅलन्स संपला की पुन्हा पुढच्या वर्षी रिचार्ज करायला यायचं. बघा, म्हणजे रिचार्ज करण्याकरता फक्त हा सप्ताह आहे. आणि गोड तुम्ही नामस्मरण सर्वजण करता म्हणून काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल तुकाराम 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 झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. आमची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्या मठामध्ये आपण ही सेवा करत आहोत, यावर्षी आपण या मठात हा उत्सव करायला आलो. हे सद्गुरू श्री झेंडूजी महाराज मठ या मठामध्ये आपण यावर्षी वास्तव्य करत आहोत आणि आपली नामसाधना या मठात करत आहोत. खरं तर या मठाचे सगळे ट्रस्टी आणि इथले व्यवस्थापक, खरं सांगू काय, खरंच त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. बघा का बरं, जेव्हा आम्ही इथं आलो आणि मठ वगैरे पाहिल्यानंतर खरं सांगा, जागा मिळवायची आपल्याला यांची, राहायचं 8 दिवस आपण यांच्याकडे. मग आपल्याकडं नम्रता पाहिजे का त्यांच्याकडं? आपल्याकडं पाहिजे ना, आपल्याकडे नम्रता पाहिजे. पण खरं सांगू काय, काय त्यांना आनंद, बुवांना पाहिल्यावर आनंद. या 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 बसा बसा, पाणी घ्या, पाया काय पडले कसे काय आले, सप्ताह करताय. आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाला. बघा, त्यांनाच आनंद झाला की हा उत्सव आमच्या मठात होतोय. महाराज, मठच तुमचा आहे, काय कसं काय करायचं ते करा, हा मठच तुमचा आहे. खरं सांगू काय, हे म्हटले म्हणून हा आनंद उपभोगायला मिळतोय. तर काय पंढरीत सध्या तर लय अवघड आहे. बघा, हा आनंद आपल्याला उपभोगायला मिळतो. ते सद्गुरू श्री झेंडूजी महाराज त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर या सेवेकरता ही सगळी उपस्थित आमची ज्येष्ठ श्रेष्ठ आमची गुरुबंधू महाराज मंडळी सगळेच आदरणीय पूजनीय आहेत. काकांच्याही गावाला मागच्या वर्षी आलो, लय धावपळ करीत आलो होतो. बघा, मला अण्णा म्हटलेच होते, गाडी चालवाय केशवाय म्हणल्यावर पोचतंय म्हणे. काका बी आमच्या इथं प्रवचनात म्हणले, पुण्यातून जर बारामतीला यायला 1 तास लागत असेल आणि गाडी चालवाय केशव असेल तर 40च मिनिटात येईल. तसं मी लातूरचे तिथं ते कारभाऱ्यांचं गाव आहे, कारभारी वारकऱ्यांचं, त्या कोपरा गावातून निघालो होतो आणि काकांच्या गावात पोचलो होतो. 150च गाडी होती. बघा, पोचलो. काकांच्याही गावाला येण्याची संधी मला प्राप्त झाली. आदरणीय काका आहेत, सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारक आहेत आणि सर्वांच्याच चरणी विनम्र भावानं अभिवादन करून सेवेला पूर्णविराम देतो. हा, माझी इच्छा पूर्ण होती तुमच्या माध्यमातून. या निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरि नाम, नित्य समाधी हरि काळ सार्थक केला त्या, काळ सार्थक केला त्या, नित्य समाधी हरी नाम, हरी नाम, काळ सार्थक
वासुदेव महाराज इकडे वासुदेव महाराज हरी